मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला हे आपलं 15वं लेक्चर आहे ग्रामसेवकचं आणि हे ग्रामसेवक, कृषीसेवक, विस्तार अधिकारी सर्वच एक्झामसाठी आवश्यक आहे. चला तर बघूया. आणि जे कोणी नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांना लाईक करा, जेणेकरून तुम्हाला लेक्चर झाल्या नोटिफिकेशन मिळून जाईल, आल्या नोटिफिकेशन मिळेल. चला तर बघूया. फर्स्ट क्वेश्चन, हे खोड रूपांतरित खोड नाही. हे खोड रूपांतरित खोड नाही. तर कोणते खोड हे रूपांतरित खोड नाही आहे? तर आले, केळी, बटाटा, ऊस. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऊस. ऊस हे रूपांतरित खोड नाही. ऊस हे खोड रूपांतरित खोड हे नाही. बघा, आले पण आहे, बटाटा पण आहे, केळी पण आहे. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या दृष्टीने प्रजननासाठी कोणत्या भागाचे महत्त्व आहे? तर कोणत्या भागाचे महत्त्व आहे वनस्पती प्रजननाच्या दृष्टीने? प्रजननासाठी फूल, खोड, पान, पुष्पबंध. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा, फूल, खोड, पान, पुष्पबंध. तर आपला राईट आन्सर काय येणार? फूल. वनस्पतीच्या दृष्टीने प्रजननासाठी फूल हा भागाचे महत्त्व आहे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणता अवयव वनस्पतीचा कायिक अवयव नाही म्हणतात? वनस्पतीचा कायिक अवयव नाही. तर कोणता नाही आहे? तर बघा, पान, खोड, मुळे यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 खोड. खोड हा अवयव वनस्पतीचा कायिक अवयव नाही आहे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या पिकात परपरागीकरण होते? तर कोणत्या पिकात होते परपरागीकरण? भात, भुईमूग, गहू, मका. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 भात पिकात परपरागीकरण होते. लक्षात ठेवा, भात पीक महत्त्वाचं आहे. परपरागीकरण होणारे पीक हे भात आहे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते पीक विभक्तलिंगी आहे? तर कोणते पीक हे विभक्तलिंगी आहे? तर बघा, ऑप्शन कपाशी, पपई, ज्वारी, बाजरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कपाशी हे पीक विभक्तलिंगी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कपाशी हे पीक विभक्तलिंगी आहे. कपाशी पीक महत्त्वाचं आहे कृषीच्या दृष्टीने. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते फळ संघफळ नाही? संघफळ म्हणताय तर सोनचाफा, सीताफळ, आंबा, रासेदरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आंबा हे फळ संघफळ नाही. बाकीचे आहे, सोनचाफा पण आहे, सीताफळ पण आहे, रासेदरी पण आहे. संघफळ लक्षात ठेवा नाव. पुढीलपैकी कोणते पीक एकत्रलिंगी आहे? तर एकत्रलिंगी म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही पण तर सोयाबीन, तीळ, एरंडी, सूर्यफूल. तर याच्यापैकी कोणतं पीक हे एकत्रलिंगी आहे? तर सूर्यफूल हे पीक एकत्रलिंगी आहे. नेक्स्ट बघा, कांदा या वनस्पतीचा फुलोरा म्हणजेच पुष्पबंध कोणत्या प्रकारचा आहे? तर कोणत्या प्रकारचा आहे कांदा या वनस्पतीचा फुलोरा? थ्रीगेट, थिक, सीड्स, टिस्फिट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. बघा, व्यवस्थित वाचून घ्या. माझं काही चुकलं असेल तर प्लीज सॉरी. वाचण्यात तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. नेक्स्ट बघा, पुष्पासनावरील सर्वात बाहेरचे मंडल कोणते? तर दलपुंज, निदलपुंज, जायांग, पुमंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पुष्पासनावरील सर्वात बाहेरचे मंडल. तर ऑप्शन 2 निदलपुंज. निदलपुंज हे पुष्पासनावरील सर्वात बाहेरचे मंडल आहे. नेक्स्ट बघा, पुष्पासनावरील सर्वात आतील मंडल कोणते आहे? तर निदलपुंज, दलपुंज, केसरमंडल, स्त्रीकेसरमंडल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 स्त्रीकेसरमंडल. स्त्रीकेसरमंडल हे पुष्पासनावरील सर्वात आतील मंडल आहे. नेक्स्ट बघा, केळी या वनस्पतीचा पुष्पबंध कोणता आहे? तर केळी या वनस्पतीचा पुष्पबंध विचारला आहे, कोणता आहे? तर मंजरी, कनिश, गुलुच्छ, चामरकल्प. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कनिश. केळी या वनस्पतीचा पुष्पबंध हा कनिश आहे. लक्षात घ्या, पिकावर क्वेश्चन येतात. पुढीलपैकी कोणत्या वनस्पतीत मुग्ध पुष्पे दिसतात? तर कोणत्या वनस्पतीत मुग्ध पुष्पे दिसतात? तर तेरडा, गहू, कापूस, आंबा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 तेरडा. तेरडा या वनस्पतीत मुग्ध पुष्पे दिसतात. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते फळ खरे फळ
आहे, खरे फळ म्हणतात. तर वाटाणा शेंग, सफरचंद, वांगे, सीताफळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सफरचंद. सफरचंद हे फळ खरे फळ आहे. नेक्स्ट बघा, पेशी विभाजनात गुणसूत्राची संख्या 2n मातृपेशीतील गुणसूत्रा एवढी कोणत्या विभाजनात राहते? तर सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन, असूत्री विभाजन, मुकुल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए सूत्री विभाजन. नेक्स्ट बघा, पेशीमधील केंद्रकाच्या सभोवती असणाऱ्या द्रवास काय म्हणतात? तर पेशीमधील केंद्रकाच्या सभोवती असणाऱ्या द्रवास काय म्हणतात? तर जीवद्रव्य, पेशीद्रव्य, केंद्रक रस, रंजक द्रव्य. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए जीवद्रव्य असे म्हणतात. नेक्स्ट बघा, गुणसूत्र जालिका कोठे असते? तर कोठे असते गुणसूत्र जालिका? तर सिटॅडिसोरल, केंद्रक रसात, पेशीद्रव्यात, रिक्तिकेमध्ये. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 केंद्रक रसात. तर गुणसूत्र जालिका ही केंद्रक रसात असते. नेक्स्ट बघा, 2 एकगुणित पेशी कोणत्या अवस्थेत तयार होतात? 2 एकगुणित पेशी कोणत्या अवस्थेत तयार होतात? उत्तरावस्था, पूर्वावस्था, डिप्लोस्टिन, पॅकिटिन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 डिप्लोस्टिन. या अवस्थेत 2 एकगुणित पेशी ह्या तयार होतात. टर्मिनलायझेशनची क्रिया कोणत्या अवस्थेत पूर्ण होते? टर्मिनलायझेशनची क्रिया तर डायकायनेसिस, डिप्लोटिन, पॅकिटिन, झायगोटिन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए डायकायनेसिस. या अवस्थेत टर्मिनलायझेशनची क्रिया ही पूर्ण होते. नेक्स्ट बघा, गुणसूत्राची संख्या व आकाराचे मोजमाप कोणत्या अवस्थेत करता येते? तर बघा कोणत्या अवस्थेत करता येते गुणसूत्राची संख्या व आकाराचे मोजमाप? पूर्वावस्था, प्राकपूर्णावस्था, हेमावस्था, उत्तरावस्था. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 उत्तरावस्था. ऑप्शन 4 उत्तरावस्था. या अवस्थेत गुणसूत्राची संख्या व आकाराचे मोजमाप हे करता येते. नेक्स्ट बघा, पेशीद्रव्य विभाजन कोणत्या अवस्थेत होते? तर कोणत्या अवस्थेत होते पेशीद्रव्य विभाजन? उत्तरावस्था, पूर्णावस्था, मध्यावस्था, झायगोस्टिन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मध्यावस्था. मध्यावस्था या अवस्थेत पेशीद्रव्य विभाजन होते. नेक्स्ट बघा, मायटोकॉर्डिया पेशीच्या कोणत्या भागात असतात? तर कोणत्या भागात असतात पेशीच्या? मायटोकॉर्डिया. तर केंद्रक, पेशीद्रव्य, गुणसूत्रे, पेशीभित्तिका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 पेशीद्रव्य. तर मायटोकॉर्डिया पेशीच्या पेशीद्रव्य या भागात असतात. नेक्स्ट बघा, अनुवांशिकता कोणत्या भागांवर अवलंबून असते? तर बी गुणसूत्रे, पेशी, रिक्तिका. तर अनुवांशिकता ही गुणसूत्रे या भागावर अवलंबून असते. नेक्स्ट बघा, पर्णरंध्रे वनस्पतीच्या कोणत्या भागांवर विशेष करून आढळतात? तर कोणत्या भागावर आढळतात? पर्णरंध्रे वनस्पतीच्या. तर वडी, खोडाची साल, पाने, मूळ. तर आपलं राईट आन्सर काय ना? पाने या भागावर वनस्पतीच्या पर्णरंध्रे हे आढळतात. नेक्स्ट बघा, परिकाष्ठ ऊती समूहात कोणते पेशी समूह आढळतात? तर सुहृदय पेशी, परिकाष्ठतंतू, काष्ठतंतू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 परिकाष्ठतंतू. नेक्स्ट बघा, पेशीचा व्यास सर्वसाधारणपणे या परिमाणात मोजला जातो. तर कोणत्या परिमाणात मोजला जातो पेशीचा व्यास? काय? मिलीमीटर, मायक्रॉन, मिलीमायक्रॉन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मायक्रॉन. ऑप्शन मला कळला नाही. मायक्रॉन याचं आन्सर आहे. पेशीचा व्यास हा सर्वसाधारणपणे मायक्रॉन या परिमाणात मोजला जातो. नेक्स्ट बघा, द्वारपेशी वनस्पतीच्या कोणत्या भागात आढळतात? प्ररंध्रे, पान, फूल, मुकुल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए प्ररंध्रे. नेक्स्ट बघा,
मक्याच्या खोडात पुढीलपैकी कोणता भाग आढळत नाही? तर कोणता भाग आढळत नाही मक्याच्या खोडात पुढीलपैकी? वल्कुट, अधिचर्म, रंभ, सवाही पूल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए वल्कुट. वल्कुट हा भाग मक्याच्या खोडात आढळत नाही. बघा महत्त्वाचे क्वेश्चन आहे, जे तुम्ही ऐकले नसेल ते क्वेश्चन आहे हे, त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, नीट वाचा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच लेक्चर बघायला मिळेल. आणि आणखी भरपूर सारे लेक्चर शिल्लक आहे आपले, तरी 40 लेक्चर बाकी आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी फायदा होईल. नेक्स्ट बघा, द्विदल वनस्पतीत आदिकाष्ट वाहिका कोणत्या आकाराच्या आहे? तर वलयाकार, सर्पिल, कोनीय, लहरदार. तर आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सर्पिल. तर द्विदल वनस्पतीत आदिकाष्ट वाहिका ह्या सर्पिल आकाराच्या आहे. नेक्स्ट बघा, पर्णरंध्राचे प्रमुख कार्य कोणते आहे? तर पर्णरंध्राचे प्रमुख कार्य कोणते आहे? तर प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड वायूची देवाणघेवाण, पाण्याची व क्षारांची देवाणघेवाण, प्राणवायू व पाण्याची देवाणघेवाण, प्राणवायू व क्षारांची देवाणघेवाण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड वायूची देवाणघेवाण हे पर्णरंध्राचे प्रमुख कार्य आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, एकदल वनस्पतीच्या सवाही ऊतीमध्ये प्रकाष्ठ व परिकाष्ठ किती पूल आढळतात? तर किती आढळतात प्रकाष्ठ व परिकाष्ठ पूल? तर 8 ते 20, 2 ते 4, 25 ते 30, 0. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए 8 ते 20. नेक्स्ट बघा, द्विदल वनस्पतीच्या सवाही ऊतीमध्ये प्रकाष्ठ व परिकाष्ठ किती पूल असतात? एकदल वरती 8 ते 20 आणि द्विदल. नेक्स्ट क्वेश्चन हा द्विदलचा वनस्पतीचा आहे. तर बघा इथे काय ऑप्शन येणार आहे आन्सर? ऑप्शन ए 2 ते 6 आणि वरच्या ह्याच्यात 2 ते 8. नेक्स्ट बघा, द्विदल वनस्पतीच्या पेशीच्या बाह्य बाजूस कोणता थर असतो? तर द्विदल वनस्पतीच्या पेशीच्या बाह्य बाजूस कोणता थर असतो? क्युटिकल, लिप्रिन, रेझिन, स्टार्च. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 क्युटिकल. नेक्स्ट बघा, मूळरोम हे वनस्पतीच्या कोणत्या भागात आढळतात? तर पाने, फुले, खोड, मूळ. तर कोणत्या भागात आढळतात? ऑप्शन 4 मूळ. मूळरोम हे वनस्पतीच्या मूळ या भागात आढळतात. नेक्स्ट बघा, कोणत्या पेशी समूहामुळे द्वितीयक प्रकाष्ठ व द्वितीयक परिकाष्ठ निर्माण होते? तर वहनिका, एधा म्हणजे स्कॅम्बियम, वाहिका, मृद, ऊती. तर आपला राईट आन्सर काय येणार? 45चं ऑप्शन 2 एधा म्हणजे स्कॅम्बियन. नेक्स्ट बघा, वनस्पतीमध्ये एकपेशीय रोम कोणत्या भागावर आढळतात? वनस्पतीमध्ये एकपेशीय रोम विचारलं. वडी, मूळ, खोड व मूळ, कोठेही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 खोड व मूळ या भागात वनस्पतीच्या एकपेशीय रोम आढळतात, खोड आणि मूळ. लक्षात ठेवा, कोणत्या वनस्पतीची पाने समद्विपार्श्व आयसी बायलॅटरल असतात? तर ऑप्शन बघा, सूर्यफूल, मोहरी, मका, एरंड. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मका. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पाने पृष्ठाधारी म्हणजे डॉर्सिव्हेंट्रल असतात? तर बाजरी, सूर्यफूल, मका, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सूर्यफूल. वनस्पतीची पाने पृष्ठाधारी असतात, तर सूर्यफूल. नेक्स्ट बघा, सुकून कागदावर चिकटून ठेवलेल्या वनस्पती नमुन्याच्या समूहाला काय म्हणतात? सुकून कागदावर चिकटून ठेवलेल्या वनस्पती नमुन्या समूहाला काय म्हणतात? आर्बोरेटम, हर्बेरियम, जर्मप्लाझम म्हणजे वानसंग्रह, जिम बँक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 हर्बेरियम. सुकून कागदावर चिकटून ठेवलेल्या वनस्पती नमुन्याच्या समूहाला हर्बेरियम असे म्हणतात. बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. हर्बेरियम सुकून कागदावर चिकटून ठेवलेल्या वनस्पतीच्या नमुन्यांना हर्बेरियम असे म्हणतात. नेक्स्ट बघा, जनुक रचनेत अचानक झालेल्या अनुवांशिक फरकास काय म्हणतात? तर बघा, जनुक रचनेत
अचानक झालेल्या अनुवांशिक फरकास काय म्हणतात? तर परिवर्तन, प्रवेशन, उत्परिवर्तन, उत्क्रांती. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 उत्परिवर्तन. तर जनुक रचनेत अचानक झालेल्या अनुवांशिक फरकास उत्परिवर्तन असे म्हणतात. नेक्स्ट बघा, द्विपदनाम पद्धती कोणी प्रस्थापित केली? तर लिनियस, अरिस्टॉटल, हचिन्सन, हुकर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 लिनियस. द्विपदनाम पद्धती लिनियसने प्रस्थापित केली. बघा नेक्स्ट, द्विपदनाम पद्धतीत पुढीलपैकी कोणत्या नावाचा समावेश होतो? तर कूड व स्पेशीज, कूड व जीन्स, कूड व नाव देणारा शास्त्रज्ञ, स्पेशीज व जीन्स. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 पेशीज व जीन्स. द्विपदनाम पद्धती पेशीज व जीन्स या नावांचा समावेश होतो द्विपदनाम पद्धतीत. नेक्स्ट बघा, द्विपदनाम कोणत्या भाषेत लिहिले जाते? तर कोणत्या भाषेत लिहिले जाते द्विपदनाम भाषा? तर इंग्लिश, फ्रेंच, लॅटिन, अरेबियन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 लॅटिन. द्विपदनाम ही भाषा लॅटिन आहे. बघा नेक्स्ट, मका पिकातील फुलांवरून ते कोणत्या प्रकारात मोडते? मका पिकातील फुलांकूर कोणत्या प्रकारात मोडते? एकत्रलिंगी, विभक्तलिंगी, द्विलिंगी, बहुलिंगी. तर एकत्रलिंगी. मका पिकातील फुलांकूर एकत्रलिंगी प्रकारात मोडते. नेक्स्ट बघा, फुलांची भाग हे परिवर्तित पाने आहेत असे कोणत्या वर्गीकरण पद्धतीत मानले आहे? तर फ्रीफेरी, बेंथम आणि हुकर, हचिन्सन आणि एंजर व प्रांटेल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 एंजल व प्रांटेल. फुलांचे भाग हे परिवर्तित पाने आहे असे एंजर व प्रांटेल या पद्धतीत वर्गीकरण पद्धतीत मानले आहे. नेक्स्ट बघा, सपुष्प वनस्पतीची अंदाजे कुल संख्या किती आहे? सपुष्प वनस्पतीची अंदाजे कुल संख्या विचारले. तर बघा ऑप्शन 15 लाख, 5 लाख, 3.5 लाख, 8.5 लाख. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 3.5 लाख. नेक्स्ट बघा, अन्नधान्य पिके कोणत्या कुलात सर्वाधिक आहे? तर कोणत्या कुळात सर्वाधिक आहे अन्नधान्य पिके? माल्व्हेसी, अनाकार्डेसी, लेग्युमिनॅसी, ममिशस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 अन्नधान्य पिके सर्वात जास्त ग्रामीणी कुळात आहे. हे काय ममिशस मला काही कळलं नाही, तर ग्रामीणी येते याचा आन्सर. ग्रामीणी. नेक्स्ट बघा, ट्रिटिकेल हे कशाच्या संकराने बनलेले पीक आहे? बघा ट्रिटिकल हे पीक कशाच्या संकराने बनलेले आहे? तर गहू आणि बार्ली, गहू आणि ओट, गहू आणि राय, गहू आणि मका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 गहू आणि राय. ट्रिटिकेल हे पीक गहू आणि राय यांच्या संकराने बनलेले पीक आहे. नेक्स्ट बघा, भुईमुग पिकाचे मूळ भुईमुग पिकाचे मूळ वसतिस्थान कोणत्या देशात आहे? भुईमुग पिकाचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे? तर पेरू आणि ब्राझील, चीन आणि कोरिया, इराक व इराण, इंडोनेशिया व मलेशिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 पेरू आणि ब्राझील. नेक्स्ट बघा, पायसम सटायव्हम एल हे कोणत्या पिकाचे शास्त्रीय नाव आहे? तर बघा कोणत्या पिकाचे शास्त्रीय नाव? पायसम सटायव्हम एल. भात, तूर, वाटाणा, हरभरा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 वाटाणा, पायसम सटायव्हम. नेक्स्ट बघा, आपल्या डोळ्यांना एकसंध वाटणाऱ्या वनस्पती पेशींच्या बनलेल्या असतात. तर कोणत्या एकसंध पेशीच्या बनलेल्या असतात? लक्षावधी, हजारो, अगणित, शेकडो. आपल्या डोळ्यांना एकसंध वाटणाऱ्या वनस्पती ह्या बघा ऑप्शन काय येणार आन्सर? ऑप्शन 3 अगणित
अगणित पेशींच्या बनलेल्या असतात. आपल्या डोळ्यांना एकसंध वाटणाऱ्या वनस्पती ह्या अगणित पेशींच्या बनलेल्या असतात. नेक्स्ट बघा, पदार्थाच्या घन, द्रव्य व वायू अशा 3 अवस्थांची किती प्रकारची द्रावणे तयार होऊ शकतात? तर किती प्रकारची द्रावणे तयार होऊ शकतात? घन, द्रव्य व वायू पदार्थाच्या पासून? तर 3, 6, 9, 12. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 9. तर पदार्थाच्या घन, द्रव्य व वायू अशा 3 अवस्थांची 9 प्रकारची द्रावणेही तयार होऊ शकतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता वायू पाण्यात जास्त विद्राव्य आहे? तर ऑक्सिजन, हायड्रोजन, नत्र, कार्बन डायऑक्साईड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, कार्बन डायऑक्साईड हे आपलं राईट आन्सर आहे. कार्बन डायऑक्साईड. पुढीलपैकी हा अल्कली पदार्थ आहे. तर कोणता आहे अल्कली पदार्थ? HCl, KOH, HSO, HNO. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, KOH हा अल्कधर्मी पदार्थ आहे. नेक्स्ट बघा, 7 समूह असलेला पदार्थ नावाचा प्रकार दर्शवितो. तर कोणत्या प्रकारचा नाव दर्शवितो? आम्ल, अल्कली, उदासीन यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर ऑप्शन 3, उदासीन. 7 समूह असलेला पदार्थ उदासीन प्रकार दर्शवितो. नेक्स्ट बघा, कलिल कण आकाराने मिलीमीटर, मायक्रॉन असतात. तर किती? तर 1 ते 200, 200 ते 400, 400 ते 600, 600 ते 800. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ते कण आकाराने 1 ते 200 मिली मायक्रॉन असतात. कलिलवृत्त गुणधर्माचे असतात. तर कोणत्या गुणधर्माचे असतात? आम्ल, अल्कली, उदासीन यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, उदासीन. कलिलवृत्त हे उदासीन गुणधर्माचे असते. नेक्स्ट बघा, वनस्पती पेशीतील अजैविक घटक कोणता आहे? तर कोणता घटक हा अजैविक आहे वनस्पती पेशीतील? केंद्रक, उत्सर्गी, पेशीद्रव्य, हरित लवक. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, उत्सर्गी. वनस्पती पेशीतील उत्सर्गी हा घटक अजैविक घटक आहे. नेक्स्ट बघा, वनस्पती पेशीच्या आवरणास काय म्हणतात? तर काय म्हणतात वनस्पती पेशीच्या आवरणास? पेशीभित्तिका, पेशीपटल, बिंदुकपटल, प्रकलावरण. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हे आपला राईट आन्सर आहे, पेशीभित्तिका. नेक्स्ट बघा, वनस्पती पेशीतील प्राकणूंचा आकार कसा असतो? तर 3D लहट, अर्धवर्तुळाकार, लंबगोलाकार, चौकोनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, लंबगोलाकार. नेक्स्ट बघा, प्रत्येक कायिक पेशीतील गुणसूत्रांची संख्या अशी असते. तर किती असते? 1n, 3n, 4n, 2n. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, 2n. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी काय पाण्यात विरघळत नाही? तर काय विरघळत नाही पाण्यात? मेदे, आम्ले, अल्कली, लवणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर ऑप्शन 1, मेदे. मेदे हे पाण्यात विरघळत नाही. नेक्स्ट बघा, पाण्याच्या शोषणात झाडाचा कोणता भाग प्रामुख्याने भाग घेतो? तर पान, फूल, मूळ, खोड. तर आपला राईट आन्सर काय येणार? मूळ. पाण्याच्या शोषणात मूळ हा भाग प्रामुख्याने भाग घेतो. नेक्स्ट बघा, पदार्थाचे विसरण नेहमी कोणत्या प्रकारे होते? तर कोणत्या प्रकारे होते? कमी तीव्रतेकडून जास्त तीव्रतेकडे, जास्त तीव्रतेकडून कमी तीव्रतेकडे, दोन्ही बाजूस. तर आणि कोणत्याही बाजूस होते. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1, कमी तीव्रतेकडून जास्त तीव्रतेकडे पदार्थाचे विसरण हे होते नेहमी. नेक्स्ट बघा, पाण्यात बी टाकले असता कोणत्या क्रियेद्वारे पाणी शोषण होते? तर तर्षण, विसरण, बाष्पीभवन, जलावरोहण. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1, तर्षण. पाण्यात बी टाकले असता तर्षण क्रियेद्वारे पाणी शोषण होते. बघा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर्षण क्रियेद्वारे पाण्याचे शोषण होते. नेक्स्ट बघा, पाणी शोषण क्रिया मुळाच्या कोणत्या भागात होते? तर पाणी शोषण ही क्रिया मुळाच्या कोणत्या भागात होते? मूळ केश, मूळ टोपी,
टोकाकडचा भाग, मधला भाग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मूळकेश. नेक्स्ट बघा, निष्क्रिय जलशोषण प्रामुख्याने केव्हा होते? तर कडक ऊन, अंधार, कोणत्याही वेळी, सकाळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कडक ऊन, निष्क्रिय जलशोषण. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या जमिनीची पाणी ग्रहण क्षमता जास्त असते? तर उताराची, वाळूमय, रेताळ, काळी कसदार पाणी ग्रहण क्षमता जास्त असते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 काळी कसदार जमिनीची पाणी जलधारण क्षमता ही जास्त असते. खालीलपैकी कोणत्या पिकात कायम कोमेजित अवस्था प्रथम आढळते? तर कोणत्या पिकात आढळते कोमेजित अवस्था? तर केळी, तूर, बाजरी, कापूस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 केळी. केळी या पिकात कायम कोमेजित अवस्था ही प्रथम आढळते. नेक्स्ट बघा, जेव्हा पाण्याचा व्यय पानांद्वारे होतो त्या प्रकारच्या बाष्पोच्छवासास काय म्हणतात? तर पर्णरंध्र बाष्पोच्छवास, लेटिसेल्युलर बाष्पोच्छवास, गटेशन, प्रकाश संश्लेषण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पर्णरंध्र बाष्पोच्छवास असे म्हणतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा बाष्पोच्छवास कमी असेल? तर केळी, कोरफड, अळू, मका. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कोरफड. कोरफड या वनस्पतीचा बाष्पोच्छवास हा कमी आहे. नेक्स्ट बघा, उपलब्ध पाणी किती कमी झाल्यास पिकास देतात? तर 20%, 50%, 80%, 100%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 50%. उपलब्ध पाणी हे पातळी 50% पेक्षा कमी झाल्यावर पिकास पाणी देतात. नेक्स्ट बघा, सक्रिय पाणी शोषण केव्हा कार्यक्षम असते? तर केव्हा कार्यक्षम असते सक्रिय पाणी शोषण? दुपारी, सकाळी, संध्याकाळी, मध्यरात्री. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मध्यरात्री. सक्रिय पाणी शोषण हे मध्यरात्री कार्यक्षम असते. नेक्स्ट बघा, बाष्पोच्छवासाद्वारे पाण्याचा किती टक्के व्यय होतो? तर 10, 40, 70, 99. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 99. बाष्पोच्छवासाद्वारे पाण्याचा 99% व्यय होतो. नेक्स्ट बघा, दृश्य प्रकाशलहरीची लांबी किती मिली मायक्रॉन असते? तर 440 ते 500, 390 ते 760, 200 ते 300, 100 ते 200. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 390 ते 760. दृश्य प्रकाशलहरीची लांबी ही 390 ते 760 मिली मायक्रॉन असते. नेक्स्ट बघा, हरितद्रव्याचा प्रमुख प्रकार कोणता आहे? तर कोणता आहे हरितद्रव्याचा प्रमुख प्रकार? ब कॅरोटीन, झेंथोफिल. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 झेंथोफिल. हरितद्रव्याचा प्रमुख प्रकार हा झेंथोफिल आहे, लक्षात ठेवा. प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होते? तर कशापासून तयार होते प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू? तर पाणी, कार्बाम्ल वायू, सूर्यप्रकाश, नत्रवायू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 सूर्यप्रकाश. प्राणवायू हा प्रकाश संश्लेषण क्रियेत सूर्यप्रकाशापासून तयार होते. ऊसाच्या प्रकाश संश्लेषणात निर्माण होणारा प्रथम पदार्थ किती कार्बन अणूचा असतो? तर 2, 3, 7, 4. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4. नेक्स्ट बघा, कॅल्व्हिन सायकलमध्ये कार्बाम्ल वायूचे ग्रहण कोण करते? तर कोण करते? 1.5 रिबोलोज फॉस्फेट, शर्करा, टोड, प्राणवायू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 शर्करा. कॅल्व्हिन सायकलमध्ये शर्करा ही कार्बाम्ल वायूचे ग्रहण करते. नेक्स्ट बघा, अंधारमय कला हरितद्रव्याच्या कोणत्या भागात होते? तर कोणत्या भागात होते अंधारमय कला हरितद्रव्याच्या? ग्रॅना, स्ट्रोमा, पेशी केंद्रक, पेशीभित्त.
तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 स्ट्रोमा. नेक्स्ट बघा, प्रकाश संश्लेषणाचा कॅम मार्ग कोणत्या भागातील वनस्पतीमध्ये आढळतो? तर कोणत्या वनस्पतीमध्ये आढळतो प्रकाश संश्लेषणाचा कॅम मार्ग? अति पावसाच्या, थंड हवामानाच्या, कोरड्या व शुष्क हवामानाच्या, कोठेही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कोरड्या व शुष्क हवामानाच्या भागात. नेक्स्ट बघा, सी प्रकाश संश्लेषणाचा मार्ग त्यातील पिकांत कोणत्या वनस्पतीत आढळतो? सी प्रकाश संश्लेषणाचा मार्ग त्यातील पिकात कोणत्या वनस्पतीत आढळतो? तर तूर, ऊस, ज्वारी, गहू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ऊस. नेक्स्ट बघा, जेव्हा श्वसन प्राणवायूच्या अनुपस्थितीत होते तेव्हा त्यास काय म्हणतात? जेव्हा श्वसन प्राणवायूच्या अनुपस्थितीत होते तेव्हा त्यास काय म्हणतात? तर सानील, फर्मेंटेशन, अनानील, प्रकाश श्वसन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अनानील. नेक्स्ट बघा, जेव्हा ग्लुकोज साखरेचे पूर्ण श्वसन होते तेव्हा किती ATP ऊर्जा निर्माण होते? तर 8, 30, 38, 40. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 38. नेक्स्ट बघा, श्वसन क्रियेला काय म्हणतात? प्रकाश श्वसन, फर्मेंटेशन, सानील श्वसन, काही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 फर्मेंटेशन. श्वसन क्रियेला फर्मेंटेशन असे म्हणतात. नेक्स्ट बघा, भाजी व भाजीपाला टिकविण्यासाठी कोणत्या तापमानात ठेवतात? तर अति थंड, अति गरम, मध्यम, कोणतेही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अति थंड. भाजी व भाजीपाला टिकविण्यासाठी अति थंड तापमानात ठेवतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते? तर कोणत्या वनस्पतीत सतत वाढ होते? ज्वारी, कांदा, चिंच, मका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 चिंच. बघा, चिंच या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे चिंच. बीजाच्या उगवणीपासून फुलोरा येण्यापर्यंतच्या वाढीस काय म्हणतात? तर काय म्हणतात? बीजाच्या उगवणीपासून फुलोरा येण्यापर्यंतच्या वाढीस पुनरुत्पादन वाढ, कायिक वाढ, प्राथमिक वाढ, दुय्यम वाढ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कायिक वाढ असे म्हणतात. बीजाच्या उगवणीपासून फुलोरा येण्यापर्यंतच्या वाढीस कायिक वाढ असे म्हणतात. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणती वाढ पुनरुत्पादक वाढीशी संबंधित नाही? तर फुलांची वाढ, बीजांड निर्मिती, फळांची वाढ, मुख्य खोड वाढ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मुख्य खोड वाढ ही पुनरुत्पादक वाढीशी संबंधित नाही. नेक्स्ट बघा, झाडाच्या काड्यांना नर्सरीत मुळे आणण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? तर IBA, जिब्रेलिन, ABA, इथिलीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 IBA. झाडाच्या कांड्यांना नर्सरीत मुळे आणण्यासाठी IBA संजीवक वापरतात. नेक्स्ट बघा, बीजविरहित फळ कोणत्या संजीवकाच्या साहाय्याने निर्माण करता येते? तर फॉस्फेट, D, जिब्रेलिन, ऑक्झिन, BAP. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 101चं ऑप्शन 3 ऑक्झिन. बीजविरहित फळे ऑक्झिन या संजीवकाच्या साहाय्याने निर्माण करता येते. नेक्स्ट बघा, याच्यावर स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे ते बघा. अन्न पिकविण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? ABA, जिब्रेलिक ॲसिड 3, इथिलीन, 2,4-D. हे संजीवकावर स्पेशल लेक्चर आहे ते बघा तुम्ही. प्लेलिस्टला अवेलेबल आहे, डिटेल माहिती दिलेली आहे. तर बघा, अन्न पिकविण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? तर ऑप्शन काय आहे? 102चं ऑप्शन 3 इथिलीन. अन्न पिकविण्यासाठी इथिलीन या संजीवकाचा वापर करतात. नेक्स्ट बघा, काकडीमध्ये मादी फुलांची संख्या वाढविण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? तर 2,4-D, सायकोसिल, MH30, इथिलीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 इथिलीन. इथिलीन हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा,
द्राक्षांच्या मण्यांचा आकार वाढविण्यासाठी कोणते संयुग वापरतात? द्राक्षांच्या मण्यांचा आकार वाढविण्यासाठी तर कोणते संयुग वापरतात? जिब्रेलिक ॲसिड 3, IAA, ABA, कायनेटिन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जिब्रेलिक ॲसिड 3. कांद्याच्या पिकातील कांद्याऐवजी फुलोऱ्यांची होणारी गळ थांबविण्यासाठी कोणते रसायन वापरतात? तर ऑक्झिन, मॅलिक हायड्रॉक्साईड, ABA, झोटिन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मॅलिक हायड्रॉक्साईड. नेक्स्ट बघा, हिरवळीची जादा वाढ होऊ नये म्हणून कोणते रसायन वापरतात? तर कोणते रसायन वापरतात हिरवळीची जादा वाढ होऊ नये म्हणून? जिब्रेलिक ॲसिड 3, इथिलीन, सायकोसिल, 2,4-D. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 सायकोसिल. हिरवळीची जादा वाढ होऊ नये म्हणून सायकोसिल हे रसायन वापरतात. नेक्स्ट बघा, ज्वारी पिकातील जाड पानांची द्विदल तणे मारण्यासाठी कोणते संयुग वापरतात? तर 2,4-D, जिब्रेलिक ॲसिड 3, इथिलीन, MHA. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 2,4-D. ज्वारी पिकातील जाड पानांची म्हणजे द्विदल पिकातील तणे मारण्यासाठी कोणते संयुग वापरतात? तर 2,4-D. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कापसात पानगळ होण्यासाठी कोणते रसायन वापरतात? बघा, कापसात पानगळ करून घेण्यासाठी कोणते रसायन वापरते? ॲब्सिसिस, जिब्रेलिक ॲसिड 3, नारळ पाणी, सायटोकायनिन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 ऑप्सिसिन्स. नेक्स्ट बघा, फ्लोरिजनची निर्मिती वनस्पतीच्या कोणत्या भागात होते? तर पाने, खोड, मूळ, फूल. फ्लोरिजनची निर्मिती तर ऑप्शन 4 फूल. फ्लोरिजनची निर्मिती वनस्पतीच्या फूल या भागात होते. नेक्स्ट बघा, फ्लोरिजनचा संबंध वनस्पतीमधील कोणत्या घटनेशी आहे? तर कोणत्या घटनेशी आहे फ्लोरिजनचा संबंध? वनस्पतीतील मुळे येणे, अग्रवर्चस्व, पुष्प निर्मिती, पाने येणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पुष्प निर्मिती. नेक्स्ट बघा, कोणत्या सूक्ष्मद्रव्याच्या पिकातील फलन न होणे व लहान फळे घडण्याशी संबंध आहे? कोणत्या सूक्ष्मद्रव्याचा? तर मॅग्नेशियम, बोरॉन, तांबे, लोह. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बोरॉन या सूक्ष्मद्रव्याचा पिकातील फलन न होणे व लहान फळे घडण्याशी संबंध आहे. नेक्स्ट बघा, बीजातील सुप्तावस्थेत पुढीलपैकी कोणाचा प्रामुख्याने संबंध असतो? बीजातील सुप्तावस्थेत तर कोणाचा प्रामुख्याने संबंध असतो? बियातील भ्रूण, अमिनो आम्ले, प्रथिने, बियांचा आकार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 बियातील भ्रूण. बीजातील सुप्तावस्थेत पुढीलपैकी कोणाचा संबंध असतो? तर बियातील भ्रूणाचा संबंध असतो. नेक्स्ट बघा, बियातील सुप्तावस्थेशी पुढीलपैकी कोणाचा संबंध असू शकतो? तर बियांचा रंग, बीजावरण, पुष्प, आदी मूळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बीजावरण. बीजावरण कडक असले तर वेळ लागतो आणि सॉफ्ट असलं तर लवकर ते उगवण होते. सुप्तावस्था म्हणजे त्याचा टाईम कमी जास्त होतो. नेक्स्ट बघा, जमिनीतील बाष्पीभवन कमी करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? नत्रयुक्त खते, तणनाशके, आच्छादने, केओलिन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 केओलिन. जमिनीतील बाष्पीभवन कमी करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर केओलिन. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पिकातील बाष्पोच्छवास कमी करण्यासाठी कशाची फवारणी करतात? तर कशाची फवारणी करतात पिकातील बाष्पोच्छवास कमी करण्यासाठी? बघा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. युरिया, थायोयुरिया, केओलिन, DAP. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 केओलिन. तर पिकातील बाष्पोच्छवास कमी करण्यासाठी केओलिनची फवारणी ही करतात. नेक्स्ट बघा, जमिनीतील केशकर्षणाने उडून जाणारे पाणी रोखण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर कोळपणी, केओलिनची फवारणी, मरखतांचा वापर, रासायनिक खतांचा वापर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कोळपणी. जमिनीतील केशाकर्षणाने उडून जाणारे पाणी रोखण्यासाठी हे कसं आन्सर चुकलंय? कोळपणी कसं येणार?
वखरणी, खुरपणी, नांगरणी असं येऊ शकते. भरखतांचा वापर, केवल्यांची फवारणी, रासायनिक खतांचा वापर. कोळपणी दिलेला याच्यात, पण मला तर कन्फ्यूज होते आन्सर. बघा काय असू शकते ते. आणखी काही वेगळं ऑप्शन तुम्हाला देऊ शकते एक्झाममध्ये. बघा नेक्स्ट, प्रकाश कालावधीत पुढीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो? दिवसाचा कालावधी, अंधार, रात्रीचा कालावधी, तापमान. तर आपलं राईट आन्सर ऑप्शन 2 अंधार. प्रकाश कालावधीत पुढीलपैकी महत्त्वाचा घटक असतो तो आहे अंधार. नेक्स्ट बघा, शेतीमध्ये पाण्याचा जास्तीत जास्त चांगला वापर होण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा? तर पाटाने नियमित पाणी देणे, ठिबक सिंचन, पिकांच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पाटाने पाणी देणे, मोकाट पाणी देणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ठिबक सिंचन. नेक्स्ट बघा, तणांचे परिणाम पुढीलपैकी कशात अधिक स्पष्टपणे दिसतात? तर मूळ, खोड, पाने, फुले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पाने. तर तणांचे परिणाम पुढीलपैकी पाने या भागात स्पष्टपणे दिसतात. नेक्स्ट बघा, कोणत्या वाढ नियंत्रकाचा वापर तणनाशक म्हणूनही होतो? तर जिब्रेलिन, सायटोकायनिन, ABA, 2,4-D. तर आपला राईट आन्सर काय ना? 2,4-D. याचा वाढ नियंत्रकाचा वापर हा तणनाशक म्हणूनही होतो. तर चला, हे लेक्चर आपलं इथले थांबू. खूप लांब लेक्चर झालंय, पण शेवटपर्यंत लेक्चर वाचा.